देवा, मुलीसाठी तिच्या लग्नाचं घर कायमचं असतं. मी तेही सोडून आले. आता माहेरी पण जाऊ शकत नाही. मला माहेरी परत आलेले बघून बाबांना खूप मोठा धक्का बसेल. ते सगळं नाही सहन करू शकणार. सारंग सरांनी भैरवी माईंकडे नोकरी करायची नाही म्हणून सांगितलंय मला. त्यामुळे भैरवी माईंचं दार कायमचं बंद होईल माझ्यासाठी. आता माझा रस्ता तूच मला दाखव. इथे बस. बघू जरा. हो, दाखव. सारंग, अरे लक्ष कुठे असतं तुझं? जरा काळजी घ्यायला हवी ना. बघू. हे घे. सोड वहिनी, माझ्याच कर्माची फळं आहेत. रुमाल पकड. थांबेला तर रक्ता. सारंग, काय झालंय? असं का बोलतोस? बरोबर तर बोलतोय मी वहिनी. हेच डिझर्व करतो मी. ज्या जखमा मी सावलीला दिल्यात ना, त्यासोबत जखम काहीच नाही. मला प्लीज सांगशील का काय झालं ते? काल रात्री चिडलो मी तिच्यावर खूप. बोलत नव्हती ना माझ्याशी. मी तिला घर सोडून जा असं नव्हतं म्हटलं. एवढंच बोललो होतो की माझ्या आजूबाजूला फिरू नकोस. सारंग, तू तरी असं का बोलायचं? आपल्या माणसाने आपल्या मागे पुढे फिरावं, आपल्याला फुलासारखं सपावं, यासाठी लोक आयुष्यभर वाट बघत असतात. चिट्टी दादा, चिट्टी आहे. घ्या. काय हो, आज काही विशेष आहे का? काय आहे? नाही म्हणजे पूजा संपतच नाहीये तुमची अजून. सकाळपासून डावाडोळा लावतोय. शुभ संकेत नक्कीच नाही येत, नाही का? सध्या तरी आपल्या आयुष्यात आपल्याला फक्त आपल्या लेकीची काळजी आहे. सकाळपासून फोन करतोय तिला, लागत नाहीये. त्यामुळे अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी जपमाळ घेऊन बसलो. काहीतरीच तुमचा नेहमी काहीतरी विपरीतच घडेल असाच विचार करत बसता. सगळं कळतं तुम्हाला, एवढा अभ्यास आहे तुमचा, ज्ञान आहे, तरी काय आहे ना, कारण प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. अख्ख्या जगाची पत्रिका बघतो, भविष्य सांगतो, पण मुलीच्या बाबतीत तसं धाडच होत नाही माझं. अलका अजून तिचं आयुष्य मार्गी लागलेलं नाहीये ग. तिला मी कुठल्या घरात ढकलली या चिंतेने मन सतत अस्वस्थ असतं. नका काही काळजी करू, सगळं ठीक होईल. देवा, बारीक लक्ष ठेवा. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसलाय ना सारंग? मी तुझ्या आयुष्यात आले तेव्हा मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, मला मान्य आहे. मी मान्य केलं ना, काही लपवलं नाही तुमच्यापासून. कारण मला लपवायचं नव्हतंच. मी सुरुवातीपासून खरी होते.
सावली जेव्हा ह्या घरात आली तिची परीक्षा घेतलीस तू, पण जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून माझी परीक्षा घेतली, माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली. मी काहीही बोलले नाही. मी ओरडून ओरडून सांगत होते पण कोणीही माझी बाजू घेतली नाही. खरड्या जगात माझं कोणीच नाही. माझी तळमळ सुरुवातीपासून खरी होती सारा. मला मान्य आहे, पुरावे गोळा करताना माझ्याकडून घाई झाली, फसले. पण याचा अर्थ असा नाही होत की मी नालायक होते. मी खरी होते, मी खरी आहे. अस्मी, अस्मी, झालं ना. जे सिद्ध व्हायचं होतं ते शेवटी झालं सारंग. त्या मुलीच्या रूपाबद्दल मला खरंच काही बोलायचं नाहीये, पण तिचं मन सुंदर नव्हतं हे पटलं ना तुला? सारंग, एरवी तू त्या मुलीची बाजू घेऊन घरात खूप बोलत असतोस. आता तुझं यावर काय म्हणणं आहे मला ऐकायचंय. बोल.